धाराशिव तालुक्यामध्ये झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे ज्वारीचं पीक जमीनदोस्त झालं। पावसाने मातीमोल झालेली ज्वारी आता शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने विकावी लागणार असल्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक फटका बसलाय। मात्र काढणीचा खर्च सुद्धा निघणं कठीण झालंय। धाराशिव तालुक्यातल्या तडवळा गावात ज्वारीचं संपूर्ण पीक हे मातीमोल झालंय। आता आमचे कालच्या अवकाळी पावसानं गारपीट झाल्यामुळं ही नुकसान झालेले ज्वारीचं, तर त्या नुकसानीला येऊन शासनाने स्पॉटला येऊन पंचनामे करावे आणि तात्काळ मदत आम्हाला द्यावी। हिंगोलीच्या वसमत शहरामध्ये हनी ट्रॅपचं मोठं रॅकेट सक्रिय आहे असं समोर आलंय। आरोपी आधी महिलांशी मैत्री करायचा आणि त्यानंतर एकांतात येऊन गुप्तपणे कॅमेऱ्यात अश्लील व्हिडिओ शूट करायचा आणि हेच अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत संबंधितांकडून मोठ्या प्रमाणात खंडणी वसूल करत असे असंही समोर आलंय। याच प्रकरणी वसमत शहरात पोलिसांनी कारवाई करत टोळीचा पर्दाफाश केलाय। पोलिसांनी केलेल्या कारवाईत 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आले। खंडणी आणि असे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देणे आणि त्यानंतर त्याला मारहाण करणे, त्याच्याकडून खंडणी वसूल करणे या कलमांखाली वेगवेगळ्या कलमांखाली आपण गुन्हा दाखल केला आहे। माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर रोहन नीलाभ रोहन सर आणि ॲडिशनल SP कमलेश मीना सर तसेच उपविभागीय अधिकारी श्री केंद्रे सर यांच्या मार्गदर्शनाखाली API डेटवाल यांच्याकडे हा गुन्हा दिलेला होता आणि सर्वांनी मिळून आम्ही त्या दिवशीच्यातले रात्री तसा गुन्हा दाखल झाला। तसेच आम्ही यातले 2-3 आरोपी जे आहेत ते अटक केले। पुण्यामधली बातमी शिरूरमध्ये दहिवडी गावात 17 मार्चला 12 वर्षांच्या मुलाची हत्या झाली होती। ही हत्या अक्षय मांजरे या 22 वर्षाच्या तरुणाने समलैंगिक संबंधांना विरोध केल्याने केल्याचं पोलीस तपासामध्ये उघड झालंय। मात्र या हत्येचा तपास करताना आरोपी अक्षय मांजरेने गेल्या वर्षी 21 जूनला अशाच प्रकारे समलैंगिक संबंधांना विरोध केल्यानं 11 वर्षांच्या मुलाची हत्या केली होती अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे या दोन्ही हत्या करून त्या हत्येशी कोणताही संबंध नाही हे दाखवण्यासाठी तो तपासासाठी पोलीस घटनास्थळी आल्यानंतर तिथे उपस्थित राहत होता। अखेर पोलिसांनी गावातल्या अनेकांची कसून चौकशी करायचं ठरवलं। त्यावेळी अक्षय मांजरेच्या जबाबात पोलिसांना विसंगती जाणवू लागली आणि या दोन्ही हत्यांचा उलगडा झाला। तो मुलगा काल 10:30-11 वाजेपासून घरातून बाहेर गेला आणि परत आला नाही। 6 वाजेपर्यंत घरच्याने शोध घेतला। मग त्यांचे नातेवाईकाला त्याची बॉडी त्या ठिकाणी मिळाली। त्याच्या डोक्यात एक जखम होता आणि बॉडीवर काही ठिकाणी अब्रेजन मार्क्स होते आणि तातडीने पोलिसांनी त्यामध्ये गुन्हा दाखल केला। मर्डरचा गुन्हा BNS 103(1) प्रमाणे दाखल करण्यात आला होता आणि त्याच्यात अधिक तपास आम्ही काल रात्रीपासूनही सुरू केला। आता बुलढाणा शहरात एक धक्कादायक बातमी आहे। 70 वर्षीय नराधमाने 12 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना